नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। येणारे IBPS पॅटर्नच्या टेस्टसाठी आपण हे PYQ बघत आहोत। 20% तुम्हाला माहिती आहे कोणत्याच संख्येला जर टक्के चिन्ह लागून आलं तर ते भागिले 100 असते, म्हणजे असं आपण लिहून घेतलं। इथे ऑफ म्हणजे गुणाकार होते 1/5 गुणिले 2250 म्हणजे 2250 बरोबर 50 अधिक हा x। बघा कसं, आता आडवा भाग जातो आणि उभा पण भाग जातो। 20 × 20 20 × 100। आता 5 ने या थेट 22 से 50 ला भाग देऊ शकतो आपण। 5 × 5 5 × 20 उरले 2 झाले 25 5 × 5 25 इथे आहे 0। आता या 5 ने याला भाग देऊ शकतो 450 ला। 5 × 5 5 × 9 45 म्हणजे इथे 90 आले। फायनली एवढ्याच आलेला आहे 90। 90 बरोबर 50 अधिक x। याला इकडे घेऊ, याला इकडे घेऊ। 50 अधिक x बरोबर 90। x म्हणजे काय होते, तर 90 हा जो +50 आहे तो इकडे जाऊन होते -50 म्हणजे x बरोबर किती आले 40। डी नंबरचे आन्सर राईट आहे। 3 प्रश्न आपण घेतो। दुसरा प्रश्न बघा, 986 + 432 अधिक 116 बरोबर x + 13 म्हणजे 169। आता आपण ॲक्च्युअली वजाबाकी करू। काय होणार आहे, तर 6तून 2 गेले 4 राहिले, 8तून 3 गेले 5 राहिले आणि 9तून 4 गेले इथे सुद्धा 5 राहिले। ओके, आता 554 आले अधिक 116। आता ॲक्च्युअली याची बेरीज करू। आता 6 × 4 किती 10, हातचा वाला 1, 5 × 2 किती 7 आणि हे झाले 6 670 बरोबर हा x अधिक 13चा वर्ग सर्वांनाच माहित आहे 169 येते। आता हे इकडे घेऊ, हे इकडे घेऊ। x अधिक 169 बरोबर या ठिकाणी 670। आता हा जो +69 आहे इकडे जाऊन ते मायनस होतात, म्हणजे x बरोबर 670 वजा 169। x बरोबर काय होणार आहे, 10तून 9 गेले 1 राहिला, हातचा 1 दिला, 7तून 7 गेले 0 राहिले आणि 6तून 1 गेला 5 राहिला, म्हणजे फायनली आन्सर आलेला आहे 501 म्हणजेच ए ऑप्शन राईट आहे। देन नेक्स्ट या ठिकाणी बघा VVIMP क्वेश्चन आहे हा, आणि तुम्ही पॉज करून तो सोडून बघा आधी, नंतर मग आन्सर व्हेरीफाय करून बघा। आता या ठिकाणी बघा 14.2 टक्के म्हणजेच भागिले 10 100 भागिले 100। या ठिकाणी गुणाकार इथे काय आले 11,000 ऑलरेडी आहेत प्लस आता 15.6 हे भागिले 100 ऑफ म्हणजे गुणाकार इथे आला x बरोबर आले 3590। आता बघा याला कसं सॉल्व करायचं, IMP क्वेश्चन आहे। आता हे 2 भाग झाले ॲक्च्युअली, हा गुणाकाराचा आणि हा गुणाकाराचा, हे दोन्ही भाग एकसाथ आपल्याला सॉल्व करावं लागेल। मग आडवा भाग जातो असा 100 × 100 म्हणजे 2 शून्य कटले, इथले 2 शून्य कटले, राहिला का फक्त 110। आता 14.2 गुणिले 110 गुणाकार करूया। हा 0 पहिले 0 लिहून टाकायचा, 11 2 किती 22, 2 आले हातचे, 11 × 44 44 न 2 46, 4 आले हातचे, 11 1 11 11 आणि 4 किती होतात 15, एवढं आलं 15,620। मात्र या ठिकाणी एका अंकानंतर पॉईंट आहे मागून, सो इथं आपण पॉईंट देतो, म्हणजे फायनली आलं 1562। फक्त एवढं याचं आलं 1562 आलेलं आहे। ठीक आहे, आता आपण त्याला पुढे नेऊया। बघा 1562 आलं, आता इकडचं सॉल्व करू। आता माहिती आहे का याला कसं सॉल्व करणार तुम्ही, हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट जर इथे नेला तर हे होतात 156। जसा एका अंकानंतर जर पॉईंट इकडे नेत असाल याला पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी, तर बेसमध्ये 1 शून्य वाढवत असते, म्हणजे डिवायडेड बाय 1000 झाले। इथं प्लस आहे दोघांच्या मध्ये, कारण की इकडे 1562 अधिक एवढा आला गुणिले x
आता गुणिले एक्स इथचा जो आहे तो इथे चालला जाईल, म्हणजे इथं आपण एक्स घेण्यास काही हरकत नाही, बरोबर 3590. आता हे पदावली एवढी झाली. आता खरी मजा आहे. जर जर विद्यार्थ्याने हे भागिले जे 1000 आहे ते जर इकडे नेले तर ते कॉम्प्लिकेशन होतं. आता आपण काय करणार, हा जो 1562 अधिक 156 एक्स भागिले 1000 बरोबर 3590, हे जे प्लस आहे ही इकडे आपण मायनस करणार. म्हणजेच 156 एक्स भागिले 1000 बरोबर 3590 वजा 1562. हे पहिले कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा 1 दिला. 9तून 7 गेले 2 राहिले, 5तून 5 गेले 0 राहिले आणि 3तून 1 गेला 2 राहिला, म्हणजे 2028 झाले. आता 2028 जे आहे त्याच्यावर काय कॅल्क्युलेशन करणार, 156 एक्स भागिले 1000 बरोबर 2028. आता हे जे आहे कोणते, हे भागिले 1000 हे होणार आहे इकडे गुणिले 1000, म्हणजे इथं 3 शून्य आपण अटॅच करून दिले. आता काय झालं तर 20,28,000 झाले. आता आपण इथे सॉल्व करून देतो तुम्हाला, इथे एवढ्या भागामध्ये 156 एक्स बरोबर 20,28,000 म्हणजे 20,28,000. आता इथे गुणाकाराचं चिन्ह असते म्हणून हे होते याला भागाकार 156. आता आपण आपल्या सोयीनुसार त्याचं आन्सर काढू शकतो. कसं की काही विद्यार्थी याला 2ने भाग देणार, काही विद्यार्थी 3ने भाग देणार. 3ने भाग देणं केव्हाही चांगलं. 3 15 आणि 3 दोन्ही 6 52 आले. 3 सकम 18 उरले 2, 3 7 21 उरला 1, 3 सकम 18 हे 3 शून्य इथं. आता इथे 52 आहे आणि इथे हे इथे 13ने भाग जाताना दिसतो. जर 13 नसेल जात तर आपण इथे 3ने भाग द्यावा. 3 1 3 उरले 2, नाही इथे 52 आहे, 13ने भाग जातो 3ने नाही. 13 चूक 52, 13 पंच 65 उरले 2, 13 दोन्ही 26 हे 3 शून्य इथे, म्हणजे 52,000 भागिले 4. आता 4 1 4 4 1 4 उरला 1 झाले 12, 4 3 12 म्हणजे हे झाले 13,000. फायनली आन्सर येते 13,000